नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. रानमेळा डोंगरची काळी मैना दाखल, त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर थाटली दुकाने. व्हिडिओ शोध पण नक्की पहा. निराधारांचे अनुदान बँक खात्यात जमा होणार. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना 30 तारखेपूर्वी कागदपत्रे जमा करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. लाईक करा, शेअर करा. पाण्याअभावी खोळंबली 8,000 एकर शेतातील द्राक्ष बागांची एप्रिल छाटणी. विहिरी, बोर कोरडे. सोलापूर जिल्ह्यातील स्थिती नक्की कमेंट्स करा. बहार धरण्यापूर्वीची सीताफळ छाटणी अंतिम टप्प्यात. माळशिरस तालुका खत व्यवस्थापनासह महत्त्वाचा टप्पा. पाणी गेलं लांबणीला, बळीराजा जीव टांगणीला. उजनी काठावर शेतकऱ्यांची परिस्थिती. परिसरातील शेतीला पाणी पुरवठा करणारे कृषी पंप बंद. उन्हापासून बचावासाठी टोमॅटो रोपांना क्रॉप कव्हर. ओतूर परिसरातील शेतकऱ्यांची नामी शक्कल. पैठण तालुक्यातील सोमपुरी शिवारात चक्रीवादळाचा कहर. पपईची बाग उद्ध्वस्त. वर्जित वीज पडून एका गायीचा मृत्यू. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. खरीप कर्ज वाटपाची पीकनिहाय दर निश्चित. बळीराजाला दिलासा. कपाशीला एकरी 30,200 तर मका 19,800 रुपये मिळणार कर्ज. धरणे आटली. तहानबागेंना 54 प्रकल्प मृत साठ्यात. 52 प्रकल्प कोरडे. बीड जिल्ह्यातील स्थिती. जून वेळेवर पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर. जिल्ह्यात यंदा 2,000 एकरात रेशीम लागवड. बीड जिल्ह्यात 1 एकर तुती लागवडीस मिळणार 3 लाख रुपयाचे अनुदान. जैविक खतांनी जमिनीचे होईल सोने. पीक येईल मोत्यावानी. रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढल्याने जमिनीचा पोत बिघडला. इसापूर येलदरी 35% सिद्धेश्वर धरणामध्ये मृतसाठा. पाणी टंचाईची झळा घडत. 11 प्रकल्प धोत्याखाली. चांदोड बाजार समिती आठवडा बाजार समिती आज बंद. लोकसभेच्या मतदानासाठी जाहीर करण्यात आली सुट्टी. साहेब, फक्त 1.5 लाखामध्ये घरकुल कसे बांधणार? अनुदान तरी वाढवून द्या. महागाई वाढली, काहींच परवडेना. लाभार्थी उपस्थित केला प्रश्न. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणीही वेठीस धरता कामा नये. आढावा बैठक. खते बियाणे विक्री करताना नियमांचे पालन करा. महागाईत कशी शिजणार तूर डाळ? 170 रुपयावर गेला भाव. डाळींचे दर कळाल्याने सर्वसामान्य पालेभाज्यावर मानावं लागते समाधान. मार्केट यार्डात आजपासून हळद खरेदी विक्री. विक्रमी आवकची शक्यता. हळद घेऊन आलेली 200 वाहने रांगेत.